सुजित पडवळकर आणि जगदीश भोई या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गुरुकुल विद्यालयातर्फे त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि थोड्याच वेळात आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. लॉट्स पाडलेले आहेत. एकदा क्रमांक डिक्लेअर झाले की आपण आपल्या या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत. पळसकर सर, दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्याचं प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले चंद्रकांतजी जोशी यांचा सत्कार करण्यात येत आहे. प्राध्यापक श्री संतोष पळसकर यांना विनंती करतो, माननीय चंद्रकांतजी जोशी यांचा सत्कार एक सन्मान चिन्ह देऊन करायचा आहे. यानंतर दुसरे परीक्षक प्रल्हादजी बनकर सर यांचा सत्कार इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका कानगुडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रायमरीच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम या दोन माध्यमाच्या मुख्याध्यापिका दुसऱ्या परीक्षकांचा सत्कार करत आहेत. या स्पर्धेचं प्रास्ताविक गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष पळसकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे. गुरुकुल विद्यालय यावर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा त्यांचं आयोजन शाळेने केलेलं आहे. हे आयोजन करण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांच्या अंगी जे कलागुण आहेत त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जावो यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आज ही समूहगीत स्पर्धा होत आहे. या समूहगीत स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना, त्याचबरोबर त्या शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक, या सर्वांचं मी गुरुकुल परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आमची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सहभाग घेतलात. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि प्रास्ताविक संपवतो. श्री चंद्रकांतजी जोशी सर यांचा परिचय
समोर जी मुलं बसली आहेत त्यांनी सरळ बसा. आपल्यासमोर परीक्षक बसलेत, बाहेरच्या शाळेतील शिक्षक आलेत आणि आपल्या शाळेची शिस्त आपण पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आता कोणीही बोलणार नाही, कोणी हलणार नाही. नमस्कार. आजच्या आपल्या आंतरशालेय समोगित स्पर्धेसाठी लाभलेल्या पहिल्या परीक्षकांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आजच्या या समोगित स्पर्धेसाठी लाभलेले पहिले परीक्षकांचं नाव आहे सन्माननीय श्री चंद्रकांतजी जोशी. यांचं वय आहे 83 वर्ष. यांचा जन्म आहे इस्लामपूर येथे झालेला. आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपूर येथे झाले. आपले महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथील विल्डिंगन कॉलेज व कराड येथील इंजिनियर कॉलेज येथे झाले. आपणास संगीत व नाटकाची तसेच भजन गाण्याची आवड असल्याने शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेत सतत भाग घेऊन अनेक पुरस्कार आपण प्राप्त केलेले आहेत. आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष कोयना जलविद्युत प्रकल्पात मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम पाहिले. तदनंतर आपण लोणावळा नगर परिषदेमध्ये वॉटर वर्क्स इंजिनियर म्हणून काम पाहिले. नगरपालिकेत 22 वर्ष नोकरी करत असतानाच पत्रकारिता हा व्यवसाय आपण स्वीकारला. आपण लोकसत्ता, केसरी, इंडियन एक्सप्रेस आदी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले आहे. तसेच विविध दिवाळी अंकात आपल्या लघुकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. लोणावळा टाइम्स या साप्ताहिकात आपण सहसंपादक म्हणून 10 वर्ष काम केल्यानंतर स्वतःचे मावळ टाइम्स हे साप्ताहिक आपण सुरू केले आहे. आपण उत्तम हार्मोनियम वादक असून अनेक दिग्गज गायकांना हार्मोनियमची साथ संगीत आपण केलेली आहे. आज वयाच्या 83व्या वर्षी देखील आपण आपल्या गायन आणि वादनाचा छंद जोपासला आहे. संगीत संयोजक हा आपला अत्यंत आवडीचा छंद. असे हे ज्येष्ठ श्रेष्ठ हरहुन्नरी बहुआयामी व्यक्तिमत्व आपणास आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले हे आपले अहोभाग्य आहे. सर, आपले आमच्या या गुरुकुल परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी हा असा अल्पसा परिचय संपवते आणि थांबते. धन्यवाद. एवरीवन, हमारे आज के इस इंटर स्कूल समूह गीत प्रतियोगिता के लिए जो दूसरे परीक्षक प्राप्त हुए हैं उनका परिचय कराने में मुझे बड़ी खुशी महसूस हो रही है. हमारे जो दूसरे परीक्षक हैं उनका नाम है श्री प्रहलाद जी बनकर. उनका जन्म लोनावला में ही हुआ है. उनकी प्राथमिक शिक्षा नगरपालिका स्कूल में हुई है. माध्यमिक शिक्षा VPS हाई स्कूल में पूरी हुई है और महाविद्यालयीन शिक्षा पूना की वाडिया कॉलेज में हुई है. कॉलेज की शिक्षा पूरी करने के बाद उन्होंने ABC कंपनी लोनावला में कुछ साल नौकरी की. उसके बाद लोनावला नगर परिषद में नौकरी की है. खेल और संगीत ये उनके सबसे पसंदीदा खेल रहे हैं. वॉलीबॉल, बैडमिंटन, टेबल टेनिस, इन खेलों के साथ साथ कैरम में भी उन्होंने निपुणता हासिल की थी. बैडमिंटन के विश्व खिलाड़ी श्री उदय पवार और श्री मधुर भाजेभोर को श्री प्रहलाद जी का ही मार्गदर्शन प्राप्त हुआ है. कई बार खेल और संगीत प्रतियोगिताओं में उन्होंने पुरस्कार प्राप्त किए हैं. और विशेष बात, हिंदी फिल्म इंडस्ट्री के महान पार्श्व गायक तलत महमूद और हेमंत कुमार इनकी आदर्श रहे हैं. मुझे बताने में बड़ी खुशी महसूस हो रही है कि आज भी 79 वर्ष की उम्र में इन 2 गायकों ने गीत पुराने ही जोश और उत्साह से गाते हैं. मुझे खुशी है कि प्रहलाद जी जैसे ज्येष्ठ और श्रेष्ठ व्यक्तित्व का परिचय कराने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ. इसलिए आयोजकों को धन्यवाद देना चाहती हूँ. असलेले नियम आणि अटी या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेचे शिक्षक श्री अनिल मांडवडे सर यांनी सांगाव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर.
समूहगीत स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेला जे आपण निमंत्रण पाठवले होते त्यात आपण नमूद केलेले होते की समूहगीत स्पर्धेसाठी देशभक्ती गीताचाच समावेश केला जाईल. तर आपली पहिला जो नियम आहे, समूहगीत हे देशभक्तीपर आधारितच असावे. जर ते देशभक्तीपर नसेल तर त्याला गुणदान करू नये असं मी परीक्षकांना विनंती करतो. स्पर्धेत कमीत कमी 12 आणि जास्तीत 20 विद्यार्थ्यांचा समावेश असावा. समूहगीत सादर करताना वादन साहित्य किंवा कराओके ट्रॅक वापरायला परवानगी आहे. स्पर्धेसाठी जे गुणदान होईल ते या पद्धतीने केले जाईल. गाण्याची निवड व सादरीकरण यासाठी 10 गुण निर्धारित केलेले आहेत. सूर व ताल 10 गुण, लय 10 गुण आणि तुमच्या गाण्याचा सर्वसाधारण परिणाम परीक्षक आणि इतर सर्व प्रेक्षकांवर कसा झाला आहे यासाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत. असे एकूण 50 गुण एक परीक्षक देतील, दुसरे परीक्षक 50 गुण देतील. 100 पैकी स्पर्धेसाठी गुणदान असेल. ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त गुणदान होईल त्यांचा प्रथम क्रमांक. आत्ता जे लॉट्स पाडलेत आपण त्यांचा क्रम पुन्हा एकदा मी वाचतो. या मंचावर सगळ्यात अगोदर आपलं समूहगीत सादर करण्यासाठी ऑक्झिलियम कॉन्व्हेंटचे विद्यार्थी येतील. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे एकविरा माध्यमिक विद्यालय कारला. तिसरा क्रमांक VPS हायस्कूल लोणावळा. चौथा क्रमांक रामभाऊ परोळेकर शाळा तळेगाव. 5वा क्रमांक आंतरभारती बालग्राम भुशी. 6वा क्रमांक शांती सदन माध्यमिक शाळा लोणावळा. 7वा क्रमांक आहे गुरुकुल हायस्कूल. या क्रमाने वर्ग या ठिकाणी येतील. स्वयंसेवकांनी कृपया जरा ताबडतोब स्टेजवर या, कारण या खुर्च्या उचलायच्या आहेत. खुर्च्या त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करायला मंचावर उपस्थित राहायचं आहे. ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू।
वंदे मातरम 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 वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। जय हिंद जय हिंद। 1 2 3 धन्यवाद. अतिशय झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी यांच्या करिता टिळक नेहरू लढली जनता. लढले गांधी यांच्या करिता टिळक नेहरू लढली जनता. समर धुरंधर वीर बरोबर हरपून गेले प्राण. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता. आम्ही गातो या जयगीता. भारत माता आमची माता. आम्ही गातो या जयगीता. हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही शान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. या देशाची पवित्र माती जुळली आमच्या मदनी नाती. या देशाची पवित्र माती जुळली आमच्या मदनी नाती. एक नाद करत तो भारता तुझा अभिमान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. गगनावरी आणि सागर तीरी सळसळ करीती लाटा लहरी. गगनावरी आणि सागर तीरी सळसळ करीती लाटा लहरी. जय जय भारत जय जय भारत गाताती जयगान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम. माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. या संघाने तयार राहायचं आहे. VPS हायस्कूल लोणावळा.
सुन, भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। मुश्किल से पाया है स्वराज, प्रिय बापू का है सिरताज, प्रिय बापू का है सिरताज। कई वीरों ने कुर्बानी कर सुख के दिन बदलाए, आज मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। हम ना किसी को डराएंगे, ना किससे डर पाएंगे, ना किससे डर पाएंगे। सबको मित्र बनाने में हम अपना हाथ बढ़ाएंगे, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। लुचपत खोरी हम ना करें, झूठ मिलावट दूर करें, झूठ मिलावट दूर करें। सच बातों पर हम जिए और पिछड़ी जाति को साथ करें, प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। कहकर भारत का है रन, विशाल भारत का है मन, विशाल भारत का है मन। कहकर टुकड़ा नया जमाना नवनिर्माण करेंगे हम, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन, अरे
धन्यवाद VPS हायस्कूल. यानंतर रामभाऊ परळेकर विद्यालय तळे. सारे गडे
स्वतंत्र वीर सावरकर जी ने 115 साल पहले लिखा था। आज वही गीत उन्हें आदरांजलि स्वरूप हम आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं। मातृभूमीला
अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। जय जय हिंद के नारों से हो धरती गुंजित आज। इसके नूर को देखे हम सब शीश झुकाए आज। जय जय हिंद के नारों से हो धरती गुंजित आज। इसके नूर को देखे हम सब शीश झुकाए आज। हिंद का झंडा ऊंचा उठाकर मिलकर गाएगा। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। भारत माता की जय। थैंक यू। 800 वर्ष तक मुगलों की और 150 वर्ष तक अंग्रेज़ों की गुलाम रह चुकी है, लेकिन 15 अगस्त 1947 में हमारे भारत को आज़ादी मिली। लेकिन आज भी हमारे दुश्मन हमें युद्ध के लिए चुनौती देते हैं, और यदि हम यही चुनौती का सामना नहीं करेंगे तो हम फिर से गुलाम बन जाएंगे। राष्ट्र प्रेम और बलिदानों की याद हमें हमारी भारत माता देती है, और इसी भाव पर आधारित गुरुकुल के छात्र आज आपके सामने एक गीत सादर करने वाले हैं। गीत के बोल है, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती। देश है
सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी मित्र, स्पर्धेत भाग घेतलेले सर्व विद्यार्थी, सर्व शाळा, त्यांच्याकडून व्यवस्थित हे गाणी समूहगीतं बसून घेणारे त्यांचे शिक्षक आणि इथं जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. अतिशय चांगल्या वातावरणात, चांगल्या पद्धतीनं आणि अमृत महोत्सवाला शोभेल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेला. आयोजकांचे त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि सर्वांनी अतिशय चांगली समूहगीतं म्हटलेली आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांनी काय आहे, स्पर्धा आहे, कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हारणार, हे होत असतं. पण हारलं याचा अर्थ आपल्याला जमलं नाही किंवा आपल्याला कमी मार्क मिळाले असं वाटायचं काहीही कारण नाही. कारण हे संगीत आहे. संगीत याचा आनंद घ्यायचा असतो. आणि स्पर्धेमध्ये उतरलेले प्रत्येकजण चांगले विद्यार्थी होते. सर्वांनी अतिशय चांगलं गायलेलं आहे. जे पहिले 3 नंबर काढले गेलेले आहेत किंवा जे नंबर काढतील मी दिलेले आहेत मार्क्स सगळ्यांना, आणि त्यामध्ये फारसा फरक नाही आहे. 1-2 मार्काचाच फरक आहे. आणि आयोजक तो रिझल्ट डिक्लेअर करतील. या ठिकाणी मला आणि बनकर यांना संधी दिली परीक्षकाची. तसं गुरुकुल हायस्कूलचा आणि माझा फार जुना संबंध आहे. म्हणजे गल चंदावरकर आणि बाई ज्यावेळी इथं होत्या, कायमच्या लोणावळ्यात राहत असत, त्यावेळीपासून माझा या शाळेशी संबंध आहे. त्यानंतर दीपक सर झाले, कामत सर झाले, बेडेकर झाले, सगळ्यांशी माझे संबंध होते. आणि तेव्हापासून माझा चांगला संबंध आहे. मला शाळेविषयी अतिशय प्रेम आहे, आस्था आहे. म्हणून मी ताबडतोब हे निमंत्रण स्वीकारलं आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं आणि विद्यालयाचे आभार मानतो आणि थांबतो. ऊन आणि सावलीचा खेळ आहे, त्यामुळं कोणीही नाराज होऊ नका. आणि आपण अशाच स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित करू. तुम्ही असेच माझ्या शाळेत या आणि आपण सगळे मस्त या गाण्याच्या कार्यक्रमात हरवून जाऊ स्वतःला आणि मस्तपैकी छान जीवनाचा आनंद घेऊ. पुन्हा एकदा तुमचे सर्व शिक्षक, तुम्हाला मार्गदर्शन करणारे, तुमचे सर्व मुख्याध्यापक ज्यांनी तुम्हाला आमच्या इथपर्यंत पाठवलं ते, आणि आमच्यावर प्रेम करणारे आमचे पालक, आमचे माजी विद्यार्थी, त्या सर्वांचे मी स्वतः आभार मानतो. आभार मानणारे आभार मानणारच आहेत, पण मी स्वतः आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि काका, खास आपली पेशकश 1-2-3 मस्त शेर होऊन जाऊ द्या. शेरो शायरी. फूलों में ढूंढा मगर गुल न मिला. गुल एक शब्द फुलाचाच अर्थ आहे तो. गुल म्हणजे तो शायरीमध्ये फुलाला गुल म्हणण्याचं एक पद्धत आहे. फूलों में ढूंढा मगर गुल न मिला, बहारों में जो ढूंढा मगर चमन न मिला. फूलों में ढूंढा मगर गुल न मिला, बहारों में ढूंढा मगर चमन न मिला. तुमको जो भी मिला है वो गनीमत समझो. खुदा ने तुमको जो जो कुछ दिया है वो एक अच्छी बात है समझो. तुमको जो भी मिला है वो गनीमत समझो, वरना इसे कई चले गए कि जिन्हें कफन भी न मिला. तूफान में हम अपनी खुशी जाते हैं, तूफान में हम अपनी खुशी जाते हैं, यूं झूम के मरते हैं कि जी जाते हैं. तूफान में हम अपनी खुशी जाते हैं, यूं झूम के मरते हैं कि जी जाते हैं. वो कोई और होंगे समंदर जिन्हें खा जाता है, और हम वो है जो समंदर जो पी जाते हैं. संस्कृत है. अरे 1 मिनिट जरा आठवतो जरा. उद्यमेन हि सिद्धंती कार्याणि न मनोरथैः. उद्योगाने कार्यसिद्धी जातात, मेहनत केल्याने कार्यसिद्धी जातात.
केवळ मनोरथ करून नव्हे. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथही नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मुग्रा. म्हणजे जंगलचा राजा सिंह जरी मोठा हे असला तरी तो गुहेत झोपलेला असताना हरिण त्याच्या तोंडात प्रवेश करीत नाही. म्हणून माणसाने उद्योग मेहनत ही केलीच पाहिजे. आमच्या सगळ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. या ठिकाणी आजचे जे परीक्षक आहेत त्या परीक्षकांनी अतिशय उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना एक आभाराचं पत्र आम्ही आमच्या संस्थेतर्फे देतो आहे. तर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष पळसकर सर आणि माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे या 2 आजी आणि माजी मुख्याध्यापकांनी श्री चंद्रकांत जोशी सर यांना आभाराचं पत्र द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय. ज्यांचे क्रमांक आले असतील त्या संघाच्या शिक्षक आणि 2 प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांनी बक्षीस घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. उत्तेजनार्थ पहिलं पारितोषिक जे मिळालेलं आहे ते ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा या शाळेला मिळालेलं आहे. त्यांना 100पैकी एकूण 78 गुण मिळालेले आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्या संघाचे शिक्षक आणि 2 प्रातिनिधिक विद्यार्थी यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. दोन्ही परीक्षकांना विनंती करतो त्यांनी ट्रॉफी पाकीट जे आहे ते पाकीट त्यांना सुपूर्द. धन्यवाद सर. यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक शांती सदन स्कूल लोणावळा यांना मिळालेलं आहे. यांना 100पैकी 74 गुण प्राप्त झालेले आहेत. 2 प्रातिनिधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. तारे सर आणि पळसकर सर यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. धन्यवाद सर. हां, प्रत्येक संघाला ज्यांचा क्रमांक आलेला आहे त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्सचं पाकिट दिलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटर स्वाती मोरे आणि संतोष ठाकूर सर स्टेजच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. तर त्या व्हाउचरवर सह्या करून आपल्याला त्याचे पैसे कलेक्ट करायचे आहेत. यानंतर तृतीय क्रमांक गुरुकुल हायस्कूल लोणावळा या शाळेला मिळालेला आहे. यांना 100पैकी 86 गुण प्राप्त झालेले आहेत. संघाच्या मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि 2 प्रातिनिधिक विद्यार्थिनींनी पारितोषिक घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. पारितोषिक देण्यासाठी मी कालगुडे मॅडम आणि कांबळे मॅडम आणि 2 परीक्षक बनकर सर आणि जोशी सर
या दोघांनी हे पारितोषिक द्यायचं आहे. तृतीय क्रमांक गुरुकुल हायस्कूल लोणावळा यांना 100 पैकी 86 गुण प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. तसंच थांबायचं आहे. द्वितीय क्रमांक रामभाऊ परोळेकर विद्यानिकेतन तळेगाव यांना प्राप्त झालेला आहे. यांना 100 पैकी 87 गुण प्राप्त झालेले आहेत. त्यांचे शिक्षक आणि प्रातिनिधिक विद्यार्थी यांनी मंचावर यायचं आहे आणि पारितोषिक देण्यासाठी 2 परीक्षक आणि इंग्रजी माध्यम आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका यांना विनंती करतो, त्यांनी पारितोषिक वितरण करायचं आहे. द्वितीय क्रमांक रामभाऊ परोळेकर विद्यालय तळेगाव. धन्यवाद सर. परीक्षकांनी थांबायचं आहे. प्रथम क्रमांक की जो अतिशय अवघड काम होतं प्रथम क्रमांक काढणं, प्रथम क्रमांक मिळालेला आहे आंतरभारती बालग्राम बुशी यांना 100 पैकी 90 गुण प्राप्त झालेले आहेत. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि प्रातिनिधिक विद्यार्थी यांनी बक्षीस वितरणासाठी मंचावर यायचं आहे. परीक्षक आणि 2 मुख्याध्यापिका इंग्रजी माध्यम आणि प्राथमिक, त्याचबरोबर तारे सर आणि पळसकर सर यांनी पण उभं राहायचं आहे. प्रथम क्रमांक आंतरभारती बालग्राम भूशी या शाळेला मिळालेला आहे. या धन्यवाद सर. सर्व विजयी स्पर्धकांचे पुन्हा एकदा हार्दिक 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 अभिनंदन. ज्या स्पर्धकांना व्हाउचर्स आणि पाकेट्स मिळालेले आहेत त्या सर्व स्पर्धकांनी आपले व्हाउचर्स सही करून त्याचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि बक्षिसाची रक्कम हे कॅशमध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी ज्याचा भार होत नाही असं आभाराचं काम करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका सौ पौर्णिमा पिसे यांना मी विनंती करतो, त्यांनी आभार मानावेत. कामासाठी मी इथे उभी आहे. आजच्या आपल्या आंतरशालेय समूहगीत स्पर्धेसाठी लाभलेले ज्येष्ठ परीक्षक श्री चंद्रकांत जोशी काका व श्री प्रल्हादजी बनकर हे आपल्या बहुमूल्य वेळ काढून परीक्षणासाठी आले, त्याबद्दल यांचे गुरुकुल परिवारतर्फे मी आभार मानते. तसेच आजच्या स्पर्धेत सहभागी विविध शाळेतील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचेही गुरुकुल परिवारतर्फे हार्दिक आभार. तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारे शाळेचे कोऑर्डिनेटर श्री तारे सर, मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री पळसकर सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ अनुष्का कलगुडे मॅडम, प्रायमरीच्या रेवती कांबळे मॅडम, तसेच या स्पर्धेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे मराठी व इंग्रजी माध्यमाचे शिक्षक व या स्पर्धेत सहभागी गुरुकुलचे सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचे मी गुरुकुल परिवारतर्फे हार्दिक आभार मानते व आजची आपली ही स्पर्धा संपन्न झाली अशी मी जाहीर करते. धन्यवाद.